अरे वा, एकदम भारी अशा खमंग आणि क्रिस्पी झालेल्या कुरकुरीत अशा शेपूवड्या. तर तुम्ही पण म्हणजे अशा पद्धतीने थोड्याफार करून पहा. तर कसे वाटले आमची शेपूवड्याची आजची रेसिपी? आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज दुपारीच आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आणि आता 2 दिवस झालं पाऊस नाही काय नाही, मस्त असं छान ऊन पडलेले. चला तर मग मस्तपैकी ऊन पडलेले, थोडंसं आभाळ आलेले पण छान ऊन पडले दुपारची वेळ आहे. तर चला म्हणलं ताजी ताजी शेपू भाजी आणली ती मार्केटहून. तर म्हणलं आज आपण मस्त हिचा असा वेगळा खमंग असा पदार्थ करायचा. तर नेहमी रोज भाजी करून कंटाळा येतो, तर म्हणलं चला आज वेगळं काहीतरी बनवायचं. त्यासाठी काय केलं, मी भाजी स्वच्छ धुवून अशी नितळायला ठेवली होती, एक अर्धा तास ठेवली होती नितळायला. तर म्हणलं चला आता चांगले नितळलेले आणि आता हिला कट करायची. तर काय करायचं, आपल्याला काड्या थोडेसे निबर असतात ना, जर कवळ्या असल्या तरच घ्यायच्या कट करताना, निबर असल्या तर बाजूला काढायच्या. तर हे थोड्याशा कवळ्या वाटल्या. तर चला मला आता ही अशी एकदम बारीक बारीक करून घ्यायची, कारण आपल्या शेपूच्या भाजीपासून आपल्याला मस्त असा पदार्थ बनवायचा आहे. तर त्याला अशी बारीक लागते भाजी. या अशा पद्धतीनं बारीक कट करून घेतलेले आणि अशी सगळी भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर यातल्या मी निबर काड्या काय असेल ते बाजूला काढलेल्या आहेत ना, शेंडे असे कोवळे चांगले असे बारीक असे चांगले कट करून घेतलेले. तर कारण काड्या मग अशा वड्या कापताना हे होत नाहीत, त्यापाय बाजूला काड्या करायच्या. तर आपल्याला आपण कसं कोथिंबीर वड्या करतो ना, तसंच आपल्या शेपू वड्या बनवायच्या आहेत. तर त्यासाठी ही भाजी अशी कट केलेली. तर आता काय करायचं, कट केलेली भाजी एक मी टोपल्यात काढून घेतलेली चांगली अशी मस्त सगळी भाजी. तर काय केलं, आता आपण एक दगडाचा खलबत्ता धुवून स्वच्छ कोरडा करून घेतलेला आहे. तर त्याच्यात मी काय केलेले, एक 4-5 मिरच्या अशा धुवून कोरड्या करून घेतलेले आणि 4-5 लसण पाकळ्या पण घेतलेले आहेत. आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेसा करून घ्यायचा आहे, ठेसून. आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेतला आहे, थोडंसं एक अर्धा चमचा जिरं घेतले आणि बाकीचं काय केले, भरड हे आपल्याला ह्याचा ठेसा तयार करायचा, कुटायचा. आणि हा कुठल्या ठेसा मी या शेपू भाजीमध्ये कट केलेल्या टाकून दिलेला आहे, मिक्सर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे, आणि ठेसा पण आहे 4-5 मिरच्याचा, आणि त्यात लाल तिखट पण टाकलेलं आहे. तर लाल तिखट थोडं टाकताना बेतान टाकायचं, कलर पण छान येतो, चव पण येते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा हळद घातलेली. आणि त्यानंतर हे ओवा घेतलेलं, तर ओवा काय करायचा, हातावर थोडा मी चोळलेला आहे आणि चोळून टाकले अर्धा चमचा. आणि त्यानंतर काय केलेलं आहे, मी हे चाट मसाला घेतला अर्धा चमचा. आणि त्यानंतर हे काय केलं, एक मी घरी धना पावडर तयार केली होती, अर्धा चमचा घेतली. आणि हे शहाजिरे, मी घरात शहाजिरे चव छान येते, मग थोडी शहाजिरे घेतली. त्यानंतर थोडासा गरम मसाला घेतला 1/2 चमचा. आणि त्यानंतर पोहे खायचे 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत गावरान घरचे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर काय करायचं, सगळं टाकलं ना सारण, तर हे पूर्ण अगोदर भाजीला मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये एक मी काय केलं, सुरुवातीला 1 वाटी बेसन घातलेले आणि हे तांदळाचं पीठ आहे मी घरी तयार केलेलं. आणि सुरुवातीला एक चांगली अर्धीच्या वर वाटी तांदळाचं पीठ घातले. त्यात जसं बसेल तसं टाकायचं, थोडंसं पाणी पण टाकू शकता घट पातळीनुसार. तर राहिलेलं पण मी पीठ घातले, म्हणजे 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि नंतर पुन्हा अर्धी वाटी बेसन, म्हणजे सगळं एकूण काय झालेलं आहे 1.5 वाटी बेसन आणि 1 वाटी तांदळाचं पीठ यात घातलेले. आणि थोडंसं पाण्याचा सपका दिलेला वरून, थोडंसं जास्त पण बेताने घ्यायचं. तर थोडंफार पाणी घेतलेले आणि जसं बसेल ना तसं पाणी घेऊन असं चांगलं खसखस चुरून त्याचा गोळा तयार करायचा. म्हणजे मला बघा ना 2.5 वाट्या लागलं, तांदूळ 1 वाटी आणि बेसन 1.5 वाटी. आणि मेथीची जुडी शेपू जुडी एक होती, फक्त एक शेपू जुडीला 2.5 वाट्या लागलेल्या आहे. तर पाही मी थोडंसं घट्ट उंडा, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही, असा त्याचा गोळा तयार केलेला आहे. हे असं आपल्याला धपाट्याचं करतो ना, त्याच्यापेक्षा पण थोडासा घट्ट करायचा. आणि त्याला मी थोडंसं काय केलं, वरून जरासं तेल टाकलेलं आहे, म्हणजे कारण हाताला ह्याला चिटकत नाही म्हणून थोडंसं तेल लावलेलं आहे. तर आता हे गोळा मळून थोडासा 5 मिनटं मी बाजूला ठेवणार आहे, कारण आपल्याला लाकडाच्या शेगडीवर तयार करायचे ते शेपूवडे. तर त्यासाठी आता थोडंसं 5 मिनटं बाजूला भिजत ठेवेपर्यंत चला तिकडे शेगडीची आपल्याला तयारी पेटवून घ्यायची. हे छोट्या काड्या टाकल्यामध्ये आणि आता ही शेगडी आपल्याला पेटवून घ्यायची. तर पहा आता ही मस्तपैकी जाळ लागलेलं आहे आणि याला गॅससारखं बटन आहे, असं म्हणजे भाता फुंकल्यासारखं मस्त जाळ लागलेलं आहे. तर पहा आपल्याला एक पितळेची कढई आपण वरती ठेवलेली आणि त्या कढईमध्ये मी काढलेली एक तांब्या 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. मस्त गरम व्हायला अगोदर पाणी टाकायचं आणि याच पाण्यामध्ये आपली जाळी असते ना, आपण भांडे टेकवायसाठी खाली स्टँड असतं स्टीलचं, तर ते स्टँड मी त्यात ठेवलेलं आहे.
आणि आता काय करायचं, पाणी चांगलं कडक होऊ द्यायचं, उकळी फुटू द्यायची किंवा कडक होऊ द्यायचं. तोपर्यंत मी इकडं त्या हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे. आणि हे चाळणी स्टीलच्या चाळणीला पण तेल लावलेलं आहे. कारण ही चाळणी तुम्हाला काळी झाली दिसत असते. याच्यात आम्ही भुईमुगाच्या शेंगाच्या सीझनमध्ये शेंगा भाजू हे चाळणी अशी काळी झालेली. तर चाळणीला तेल लावलं खाली. आता हे जे गोळा तयार केला ना, तर त्याचे असे रोल करायचे, गोल रोल करून या चाळणीला खाली तेल लावले, त्याला लावायचे. कारण आपल्याला हे अगोदर रोल वाफवून घ्यायचे. तर ह्या अशा पद्धतीने जास्त जाड नाही, मोठे नाही, असे मध्यम साईजचे 2-3 रोल केलेले आहेत मी चाळणीमध्ये. तर इकडं तोपर्यंत काय झाले, पाणी पण एकदम छानपैकी गरम झाले, उकळी फुटायली पाण्याला पण. आता त्याच्यात काय करायचं, ही चाळणी मांडायची, त्या तेल बिल लावलेले. आणि त्याच्यामध्ये जे आपण शेपूचे रोल तयार केलेत ना मिक्सर, तर ते रोल त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे चाळणीत. तर एकूण माझे 3 रोल झालेले आहेत तयार. तर हे रोल असे खाली चिटकून म्हणून आपण तेल लावून घेतलेले चाळणीला. आणि याच्यावर काय करायचं, आता हवा जाऊन असं चांगली प्लेट गच्च झाकायची याच्यावर. आणि मी काय केलेलं आहे, याच्यावर चांगला दगडाचा खलबत्ता ठेवलेला आहे म्हणजे हवा जाऊन म्हणून. तर एक चांगले 10 ते 15 मिनिट मी हे ठेवलेलं आहे जाळावर. कारण गॅस कमी जास्त करता येतो, जाळ थोडा दळदळ असतो ना, त्यामुळे 10-15 मिनिटात झालं. तर मस्त वाफवून निघल्यात. तर आपण चाकू घातला, बिलकुल चाकूला पीठ लागलं ना म्हणजे समजायचं आपल्याला चांगले वाफवून निघलेले आहेत हे रोल. तर तिन्ही रोल छान वाफलेले आहेत. तर आता हे काय करायचं, चाळणी आपल्याला पकडीनं पकडणं धरून बाजूला काढायची. तर असं मी बाजूला काढून घेतलेली. आणि चांगली मी एक 10-15 मिनटं चांगलं थंड होऊ दिले. मस्त रोल थंड झालेले आहेत. आता याला काय करायचं, चाकूच्या साहाय्यानं आपल्याला गोल गोल एक अर्धा इंचचा अंदाज आकार गोल गोल कट करून घ्यायचे. आपल्या अंदाजाने जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अशा चकल्या टाईप असे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं. आणि जर चिटकू लागलं ना चाकूला, तर थोडंसं चाकूला तेल लावायचं, म्हणजे बिलकुल चिटकत नाही. तर अशा पद्धतीनं मी रोल कट करून घेतलेले छान झालेले असे मस्तपैकी. अशा पद्धतीनं पूर्ण जास्त जाड नाही पातळ नाही अशा यानं कट करून घेतलेले. तर हे पूर्ण असं कट करून झाले इथे मस्त झालेले सगळे. तर असे अर्धा इंचाचे असे मस्त झाले छानपैकी. तर आता हे बाकीचे पण हे असेच कट करून घ्यायचे. तर आता हे झाले बघा पूर्ण. आता आपण हे कट करून घेतलेले इथं. आणि काय करायचं, आता हे कट झाले ना, तर आता पूर्ण हे काय केले मी एका स्टीलच्या ताटामध्ये पूर्ण हे कट केलेले काढून घेतलेले. कारण आता आपल्याला हे तुम्ही याला काय करता, मी तळून घेणार आहे. आणि याला आपल्याला तेलकट नाही नसेल आवडत ना, तर आपण हे फ्राय पण करून घेतो. समजा जिरं मोहरीची फोडणी करून असं फ्राय पण याला करून घेऊ शकतो. कारण हे 50-60% वरी हे वाफून निघलेले इथं शिजल्यात जमाय. तर आपण ह्याला फ्राय पण फोडणी करून घेतो, फ्राय करून पण तसं पण खायला चालते, खूप छान लागते. तर मी काय करण्याला तळून घेणार आहे. तर कढई मोठी आहे, तेल याच्यात भरपूर आहे, पण कढई मोठी असल्यामुळं याच्यात थोडंसं तेल दिसते आपल्याला लांबून. तर मस्त तेल तापलेलं आहे. आणि याला एक बारीक मंद ह्याच्यावर पण त्याचं फुल राहू द्यायचं जाळ पण. तर मस्तपैकी आता ह्याच्यावर 5-5, 6-6 वड्या मी शेपू वड्या ह्याच्यामध्ये मस्त तळून घेणार आहे. तर छानपैकी असं हे झालं कडक. तर मस्त असं बिलकुल असं म्हणजे तुकडे झालेले नाहीत, काही नाहीत. तर मस्तपैकी एक बाजू तळलेली. आता हे काय करायचं, पलटून दुसरी बाजू हे करायची. आणि दोन्ही बाजूकून छान असं खरपूस मस्तपैकी असं तळून. तर मस्त असं खरपूस तळून घ्यायचं. आणि कसं आहे मंडळी, आपल्याला शेपू भाजी डाळ टाकून करा, लाल तिखटाची करा, हिरवी मिरचीची करा, कशी करा, तेच भाजी खाऊन पण कंटाळा येतो. कारण आता सीझन आहे पावसाळा, मेथीची भाजीचा खूप शेपू भाजीचा सीझन आहे. तर कंटाळा येतो. चला म्हणलं आज डोक्यात विचारायला मग चला आपण असं वेगळं काहीतरी शेपू भाजीपासून आपण बनवून मस्तपैकी खाऊ, भाजी म्हणून तेच नको म्हणलं. म्हणून आज आम्ही शेपू वड्याचा बेत केला मी मस्त. तर हे छानपैकी असं मस्त कुरकुरीत झालेले असं. या 5-5, 6-6 वडे मी तळलेले. तर एक घाणा तर आपला तयार झालेला आहे मस्तपैकी. तर चला टोपलीमध्ये एक सुती कपडा टाकलेला आहे. तर मस्तपैकी असा कुरकुरीत झालेला खमंग असा वास यायला मस्त स्वाद. तर चला आता हे दुसरा पण घाणा तयार आहे. तर या काय करायचं, या अशा पूर्ण अशा पद्धतीत तळून घ्यायचं. आणि आपल्याला तळायचं नसलं जर फ्राय जर करायचं असेल ना,
तर आपण जिरं मोहरीची फोडणी करायची, तर तेवढं काळा मसाला किंवा लाल तिखट टाकून थोडेसे तीळ पण फोडणीमध्ये टाकून तुम्ही तसं पण शालो फ्राय करून पण खाऊ शकता. पण म्हणलं चला आपण आज तळूनच पाहू. तर पाही दुसरा पण घाणा तयार झालेला मस्त असा खमंग, पहा ना किती छान असा मस्त कलर आलेला आहे. तर पाही झाले पहा पूर्ण असं 2-3 घाणी झाली पहा, पूर्ण आपलं हे तळून झालेलं आहे पहा आता मस्तपैकी. तर झाल्या पहा आपण याला शेपू वड्या पण म्हणू शकतो. आपण कसं कोथिंबीर वड्या बनवतो ना, तशाच प्रकारे शेपू वड्या बनवल्या. तर समजा आता पावसाळा चालू आहे आणि मेथीचा सीझन, शेपू भाजीचा सीझन आहे, तर आपण काय करतो, पालेभाज्या नेहमी खाऊन कंटाळा येतो. तर त्या शेपू भाजी आपण लाल तिखटाची करा, हिरवी मिरचीची करा, डाळ टाकून करा, कशी करा, पण नेहमी तेच करून आपला कंटाळा येतो. तर ज्यावेळेस आपल्याला ते खावंसं वाटत नाही त्यावेळेस अशा पद्धतीने वेगळं काहीतरी करायचं. तर पहा तोंडाला चव पण वाढते, खमंग पण लागते आणि असा वेगळा काहीतरी पदार्थ खायला कशी मजा पण येते या पावसाळ्यामध्ये. तर कशी वाटली आमच्या शेपू भाजीच्या वड्या मंडळी? आवडल्यास तुम्ही पण अशा पद्धतीने थोडाफार करून पहा आणि पहा, टेस्टला एकदम भारी लागतात. आणि आमचा आजचा शेपू वड्याचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनल तर न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पहा मस्त अशा कुरकुरी झालेले पहा एकदम अशा मस्त भारी झालेले. या तर मग गरम गरम शेपू वड्या खायला.